शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवै जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांग्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवानुवाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च गृहाण गदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. वृतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. गोपाल कृष्ण. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री राम जय राम जय जय. दशमस्कंद उत्तरार्थ. जरासंध युद्ध द्वारका निर्वाण 50व्यात केले कथन. भस्म झाला कालयवन मुचुकुंद कथा 51. बलराम विवाह द्वारकागमन. रुक्मिणीचे पत्र पावला श्रीकृष्ण. त्याचा अध्याय 52. रुक्मिणी हरण 53. लग्न श्रीकृष्ण रुक्मिणीचे. पराभव शिशुपाल रुक्मीचे. 54व्यात यांचे केले निरूपण. प्रद्युम्न जन्म वध 100चा. 55वा तयाचा. जांबवती सत्यभामा कृष्ण विवाहाचा सेमंतकाचा 56वा. सेमंतकहरण शतधन्वोद्धार फिरून द्वारकेशी आला अक्रूर 57व्यात मधुर कथा तयाची. श्रीकृष्णाच्या अन्य स्त्रिया 58वा सांगे तया 16 सहस्र 100 जाया 59व्यात कृष्णाशी. श्रीकृष्ण रुक्मिणी संवाद 60वा. अनिरुद्ध विवाह 61वा. रुक्मी वध पुत्रयोग बर्वा श्रीकृष्णाचा निवेदिला. उषा अनिरुद्ध मिलन 62. कृष्ण बाणासुर युद्ध 63. नृगराज कथा 64. 65 बलराम ब्रज यात्रा. पौंड्रक काशीराजोद्धार 66. विविधोद्धार 67. बलराम कोप सांब विवाह 68. वर्णिला श्रवणीय. कृष्ण ग्रहचर्या नारद पाही 69व्यात कथा ही. 70व्यात श्रीकृष्णाकडे येई दूत कैदी राजांचा. 71 श्रीकृष्ण इंद्रप्रस्थ गमन. 72 जरासंधोद्धार राजसूय यज्ञ. 73 सोडी राजबंदीवान आला श्रीकृष्ण इंद्रप्रस्था. 74व्यात दुर्योधन. यज्ञात पावला अपमान.
75व्यात यज्ञ संपूर्ण राजसूय निवेदला. शाल्व यादव युद्ध 76, शाल्वोद्धार 77, दंतवक्त्र विदुरथोद्धार 78, बलराम हस्ते सूतवध, बल्वलोद्धार बलराम यात्रा 79 सविस्तरा, सुदाम श्रीकृष्ण भेट मधुरा 80 निवेदिली 80 वर्णिले, सुदाम्याची ऐश्वर्यप्राप्ती 81 कथा ती, श्रीकृष्ण बलराम गोप गोपी भेटी 82 श्रीकृष्ण पट्टराण्यांशी द्रौपदी भेटली 83, वसुदेव यज्ञोत्सव 84, ज्ञान माता पित्याशी 85, सुभद्राहरण मिथिलेत कृष्ण, जनक श्रुतदेवाशी दे दर्शन, एकदा अनेक रूप धारण 86, वेदस्तुती 87, शिवसंकटमोचन 88, भृगुद्वारा त्रिदेव परीक्षेशी 89 वर्णिले, मृत विप्र बालकाशी 89 आणि ऋषिकेशी निवेदिले 90 श्रीकृष्ण लीला विहार. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज फाल्गुन वद्य प्रतिपदेचा दिवस. कालचा फाल्गुन पौर्णिमा झाली. कालच्या दिवसाचं एक महत्त्व जे आहे ते थोडंसं सांगायचं राहिलं ते आज सांगतो, कारण ते सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे म्हणून सांगतो आहे. एक म्हणजे कालचा दिवस म्हणजे तारखेने जो होता 14 मार्च हा आपल्या आदरणीय श्री सुनीलदादा चिंचोळकरांचा जन्मदिवस. 75वा जन्मदिवस त्यांचा काल होता 14 मार्चचा. त्यांची माझी अगदी थोडक्यात सांगतो, कारण आपल्याला भागवताचा अध्यायसुद्धा तसाच मोठा आहे आणि चांगलाही आहे. पहिल्यांदा जेव्हा आमची भेट झाली नागपूरमध्ये, मी होतो तेव्हा नोकरीवर, तेव्हा त्या ठिकाणी 11 सप्टेंबर मला वाटतं 1984 असेल, एका मंगल कार्यालयामध्ये त्यांचं व्याख्यान होतं आणि तो 11 सप्टेंबर असल्यामुळे स्वामी विवेकानंदांच्या शिकागो भाषणाचा तो संदर्भ होता. त्यासाठी मी गेलो होतो. जवळपास 3 तास त्यांचं प्रवचन त्या ठिकाणी झालं. ते पूर्ण ऐकत असताना स्वामी विवेकानंदाच्या घरातल्या प्रत्येक भावाचं नाव, आईवडील, रामकृष्ण परमहंस यांचे नावासहित उल्लेख त्यांनी केले. आणि ते ऐकताना मला असं वाटत होतं की आपल्याला जी माहिती मिळाली की हे रामदासी आहेत म्हणून, पण यांच्याकडून तर सगळं या पश्चिम बंगालमधल्या रामकृष्ण, विवेकानंद आणि शारदा माता यांचं चरित्र इतकं सखोल ऐकायला मिळालं. मग हे बरोबर आहे का ते बरोबर आहे असा प्रश्न मला त्या ठिकाणी निर्माण झाला. आणि मग हळूहळू ओळख वाढत गेली. आमचा श्रीपाद चौथीत असताना ते आमच्याकडे आले होते अकोल्यामध्येच. तेव्हा त्यांनी त्याला पाहिल्यावर असं म्हटलं की श्रीपाद, मला तुझ्या गळ्यामध्ये स्टेथोस्कोप दिसतो आहे. चौथीमध्ये ते म्हणाले. तर त्यांच्याच आशीर्वादाने तो पुढे डॉक्टर पण झाला. सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. त्यांचं जेव्हा वाचन वगैरे सगळं प्रवचनं आपण ऐकतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की त्यांच्या भाषणामध्ये, प्रवचनामध्ये अनेक संदर्भ असतात, अनेक संतांची उदाहरणं असतात. आणि एवढं असल्यामुळे यांचं वाचन भरपूर आहे हे मात्र लक्षात आलं. इतर लेखकांची 100 पानं वाचण्यापेक्षा सुनीलदादांची 5 पानं जरी आपण वाचली त्याच चरित्रावरची, तरी आपल्याला तो 100 पानांचा आशय त्या 5 पानामध्ये सहजपणे प्राप्त होतो. हे माझा अनुभव आहे त्यामधला. आणि मग पुढे अशीच ओळख वाढत गेली. त्यांच्याकडनं खूप चांगलं मार्गदर्शन मिळालं. ते आम्हाला दोघांना नेहमी सांगायचे की तुम्ही आता रामचरितमानस किंवा वाल्मिकी रामायण वाचा आणि संतांचे चरित्र जे आहे ते तुम्ही वाचा. आणि त्याप्रमाणे संतांच्या चरित्राच्या वाचनाची ओढ त्यांच्यामुळेच मला लागली. रामचरितमानस किंवा तुमचं वाल्मिकी रामायण याचं मात्र अगदी 1-2दाच माझं पूर्ण वाचन झालेलं आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे कालचा दिवस. माझे वडील व्यंकटराव रंगराव रत्नाळीकर, माझे वडील, अण्णा म्हणायचा मी त्यांना, तर त्यांच्यामुळे हा भागवताचा वसा आमच्याकडे आला. लहानपणापासून त्यांचा जन्म जेव्हा झाला तेव्हा नुकतेच विवेकानंद गेलेले होते. त्यामुळे विवेकानंदांचं नाव सगळीकडे होतं. खूप मोठा विवेकानंदाचा फोटो आमच्या घरात त्यावेळेस खेड्यामध्ये सुद्धा होता. पुढे ते जेव्हा परमार्थ मार्गाला लागले, चांगले मोठे वकील होते. अनेक भाषा त्यांना यायचं. अरबी, फारसी, उर्दू या भाषा त्यांना सहजपणे येत होत्या. आणि इंग्रजी तर चांगलंच होतं, पण कोणाशी पण बोलताना ते फक्त मराठीतच बोलायचं, एवढं होतं.
आणि नंतर त्यांनी अनेक वर्ष बासरच्या सरस्वती मातेच्या तिथे अनुष्ठानं केलं. जवळपास 14-15 वर्ष ते त्या ठिकाणी राहिले. त्यावेळेस मी लहान होतो, त्यामुळे त्यांच्याबद्दल त्या काळातली जास्त माहिती मला काही नाही. पण ते तिकडे होते आणि त्यांनी सांगितलं होतं की माझा कोणी शोध घेऊ नका, मी आहे तिकडे. आणि नंतर ते म्हणायचे की सरस्वती मातेच्या ठिकाणी अनुष्ठानं केल्यामुळे हे जे विद्येचं वैभव आहे हे तुम्हाला पिढ्यानं पिढ्या पुरेल. आणि पुढे त्यांना जो लढा लागला, आम्ही जेव्हा नागपूरला होतो तेव्हाच श्रीमद भागवताचा श्रीधरी टीका जी आहे ती आमच्याकडे होती, आजही आहे ती. जवळपास 5-6 किलो वजन असणार आहे. ते सगळे पोथीचे कागद आहेत, सुटे कागद. केव्हाही गावाला जाताना एखाद्या गाठोड्यामध्ये ते ठेवायचे आणि ते गाठोडं घेऊन फिरायचं. आता त्यांचा वृद्धपणा आल्यानंतर आम्ही म्हणायचं, अण्णा हे जे भागवत आहे ते तुम्ही कुठेतरी ज्या ठिकाणी मुक्कामात राहाल तिथेच तुम्ही कोणाला तरी देऊन टाकाल. मग ते म्हणायचे, नाही नाही, मी ते तुमच्याकडेच आणून देणार आहे आणि तुम्हालाच याचा अभ्यास करायचा आहे. त्याप्रमाणे ते आमच्या घरी आलं. त्यांनी 2 वेळेस श्रीमद भागवत स्वहस्ते लिहून काढलं. प्रत्येक श्लोक लिहिल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय हे लिहिलं त्यांनी, आणि असं 2 वेळेस लिहिलं. आणि त्यांचं लिखाण म्हणजे जसं आपण या आत्माराम महाराजांच्या ग्रंथाचं पाहतो, दासविश्रामधाम, श्रीधर नाटू टिकले, सकाळपासून रात्रीपर्यंत अंधार पडेपर्यंत तसं ते लिहित बसायचं दिवसभर. जेव्हा जेवायची वेळ झाली तेव्हा त्यांना ताट वाढलं की मग सांगायचं, तेवढं ते जेवण करायचं, मग पुन्हा लिहायला बसायचं. तर हा जो त्यांचा ओढा होता, श्रीमद भागवतावरची निष्ठा होती, तीच निष्ठा आज आम्हाला कामाला येत आहे. श्रीमद भागवतामध्ये त्यांनी आम्हाला जे काही धन दिलं असेल ते पैशाच्या रूपात असो किंवा नसो, पण हे खूप मोठं धन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. आणि त्यांच्यामुळेच हा भागवताचा योग माझ्या आयुष्यामध्ये आला, आमच्या दोघांच्या आयुष्यामध्ये आला. आणि तिसरं म्हणजे आमच्या अक्का, वेलणकर अक्का. अगोदर हिचं सप्ताह मुंबईला अंबरनाथला त्या मुरलीधर मंदिरात झाला आणि दुसऱ्या वर्षी माझाही सप्ताह झाला. आणि मग आता तेव्हापासून रोज भागवताचा अध्याय वाचन संस्कृतमधलं मात्र आम्ही निष्ठेने करीत आहोत. असं होतं. या 2 गोष्टी कालच्या सांगायच्या राहिल्या त्या आता आज सांगितल्या मी. आता आपण आपल्या मुख्य अध्यायाकडे वळूया. त्रिसप्ततितमोध्याय हा म्हणजे 73वा अध्याय, दशमस्कंदातील 73वा अध्याय. जरासंधाच्या कारागृहातून सुटलेल्या राजांना निरोप आणि भगवंताचे इंद्रप्रस्थाकडे जाणं. काल आपण पाहिलं, अर्जुन, भगवान श्रीकृष्ण आणि भीम हे तिघे भिक्षेच्या निमित्ताने त्यांच्याकडे गेले, मगध राजा जरासंधाकडे. आणि त्या ठिकाणी त्यांनी याचा मृत्यू, शत्रोर्जन्ममृती विद्वान जीवितंच जराकृतम, जरासंधाचा मृत्यू आणि जरा नावाच्या राक्षसीचा संदर्भ आपण पाहिला. आणि भीमाने त्यांना कशा पद्धतीने या जरासंधाला मारलं हे सुद्धा पाहिलं. आणि एवढं सगळं झाल्यानंतर जरासंधाचा पुत्र जो आहे, सहदेवम तत्तनयम भगवान भूत भावना, त्यांचा मुलगा जो सहदेव आहे त्याला त्या राज्यावर बसवलं आणि ही मंडळी त्यातून परत आली. आता या जरासंधाच्या कैदेमध्ये, कारण जरासंधावर जाण्याचं त्याला मारण्याचं निमित्त काय होतं की त्याच्या कैदेमध्ये अयुते 2 20,800 राजे त्याने कैद करून ठेवले होते. आणि युधिष्ठिराने यज्ञासाठी संपत्ती पाहिजे म्हणून आपल्या 4 भावांना 4 देशांना पाठवलं आणि सगळीकडे त्यांना जय प्राप्त झाला आणि ते परत आले सगळी संपत्ती घेऊन. पण या जरासंधावर मात्र ते आक्रमण करून किंवा त्याला काही जिंकू शकले नाही. म्हणून भगवंताने हा योग घडून आणला, जरासंधाचा मृत्यू आणि मग नंतर राजसूय यज्ञ. आता या ठिकाणी सुरुवात अशी होती, अयुते 2 लीलया युधी निर्जिता ते निर्गता गिरिद्रोण्याम मलिना मलवाससहा. अयुत शब्द या ठिकाणी आला. श्री दुर्गा सप्तशती हा एक दिव्य ग्रंथ आहे, मार्कंडेय ऋषीने लिहिलेला, मार्कंडेय पुराणामधला हा भाग आहे. त्या दुर्गा सप्तशतीचे शतचंडी पाठ होत असतात, म्हणजे 108 पाठ एका वेळेस बसून ब्राह्मण एकत्रपणे करत असतात. मागे मी जेव्हा माजलगावला पारायणासाठी होतो तिथल्या मठामध्ये, तेव्हा त्या ठिकाणी 1000 पाठ या दुर्गा सप्तशतीचे होत होते. त्याचंसुद्धा मला दर्शन घेता आलं. त्यावेळेस दुर्गा सप्तशतीबद्दल जास्त काही माहिती नव्हती, पण फक्त त्या ठिकाणी जाऊन बसलो, श्रवण केलं, एवढंच. तसंच मग सहस्रचंडी पाठ म्हणजे 1000 पाठ, अयुत पाठ म्हणजे तेथेच एखाद्या ग्रंथाचे 10,000 पाठ म्हणजे अयुत पाठ.
मग लक्षचंडी एक असतं, त्यामध्ये 1 लक्ष पाठ. आणि अशा प्रकारे हे अयुते द्वे शतान्यष्टो म्हणजे 20,800 राजे कैद करून या जरासंधाने आपल्या कैदेमध्ये ठेवलेले होते. आणि ते निर्गता भगवंताने त्या ठिकाणी जरासंधाला मारल्यानंतर त्याच्या मुलाला व सहदेवाला राज्याभिषेक केल्यानंतर या सगळ्या राजांना त्यांनी कैदेतून सोडलं. आता कैदेतून जेव्हा हे सगळे 20,800 राजे बाहेर आले, त्यांची स्थिती कशी होती ते आता सांगतायत या अध्यायाची सुरुवात आहे. ते जेव्हा तिथून बाहेर आले तेव्हा त्यांचे शरीर अत्यंत मळकट झालेले होते आणि वस्त्र, अंगावरचे कपडेसुद्धा गलिच्छ दिसत होते. काही काही समाजसेवी संस्था असतात, त्याचे व्हिडिओ टी व्हीवर दाखवतात किंवा आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा येतात. त्या संस्था अनेक भागांमध्ये असणारे जे भिकारी आहेत, जे रस्त्याच्या काठी बसून काही ना काही उपजीविका मिळण्याचा आपण त्यांना दान द्यावं म्हणून ते वाट पाहत असतात, त्यांना नीट सन्मार्गाला लावण्याचं काम करणारी ही काही मंडळी आहेत, सामाजिक कार्य करणारी. ते जसं करत होते तसंच या ठिकाणी ते निर्गता गिरिद्रोण्याम, ते जेव्हा त्या कैदेतून बाहेर आले त्यांची अवस्था कशी आहे ते सांगतात. ते कसे होते? क्षुत्क्षामा शुष्कवदना. क्षुत्क्षामा, क्षुत म्हणजे भुकेने त्यानं ते तडफड होत होती, कारण खायला काही मिळत नव्हतं. अन्नदशा झाली आहे. आणि शुष्कवदना, आणि त्यामुळे चेहऱ्यावरचं जे तेज होतं ते लोपलेलं होतं. संरोध परिकर्षिता ददृशस्ते घनश्यामम पीतकौशेय वाससम. त्या कैदेतून बाहेर आल्यानंतर या 20,800 राजांना सहजपणे ददृशस्ते, ददृश्य म्हणजे पाहणे, त्यांना कोणाचं दर्शन झालं तर घनश्याम पीतकौशेय वाससम, भगवान श्रीकृष्णाचं दर्शन झालं. त्या सगळ्यांनी भगवंताचं दर्शन घेतलं. आता भगवंताचं जे रूप आहे त्याचं वर्णन या ठिकाणी 2-3 श्लोकात केलेलं आहे. श्रीवत्सांकम चतुर्बाहुम पद्मगर्भो ऋणेक्षणम चारु प्रसन्न वदनम स्फुरद मकर कुंडलम पद्महस्तं गदा शंख रथा पैर्पलदक्षितम किरीटहार कटक कटीसूत्रांगदाची चित्तम. भगवंताचं सगळं वर्णन त्या ठिकाणी दिलेलं आहे. कौस्तुभमणी आहे, गळ्यामध्ये वनमाळा आहे. आणि आता भगवंताचं हे रूप पाहिल्यानंतर जसं संतांच्या चरित्रामध्ये अभंगामध्ये रूप पाहता लोचनी सुख झाले व साधने, तसं या 20,800 राजांना ते दर्शन झाल्यावर त्यांना पाहून असं वाटत होतं, जिग्रंत व इव नासाभ्याम, असं वाटत होतं की नासा म्हणजे नाकाने त्यांचा वास घ्यावा भगवंताचा. त्याच्यानंतर रंभंत इव बाहुभीही, रंभंत म्हणजे आपल्या बाहूंनी त्यांना आपण आलिंगन द्यावं असा आनंद त्यांना झाला. प्रणयर्मुहूर्त पापमानो मूर्धमी पादयोर हरे हे. त्या सगळ्यांनी भगवंताच्या चरणावर आपलं मस्तक ठेवलं, नमस्कार केला आणि त्याबरोबर त्यांची सगळी पापं जी होती आत्तापर्यंत ती धुवून गेली. कृष्ण सदर्शनात आल्हाद ध्वस्त संरोधन क्लमा, म्हणजे आत्तापर्यंत क्लेश, त्यांना जे दुःख झालं होतं त्या दुःखाचा आता अंत झाला. आणि ते सगळे हात जोडून भगवंतापुढे प्रार्थना करू लागले. ते सगळे 20,800 राजे भगवंताला प्रार्थना करू लागले. आता ही प्रार्थना जे त्याचे श्लोक या ठिकाणी दिले आहे. नमस्ते देवदेवेश प्रपन्नार्थी हराव्यय, प्रपन्नान पाहि न कृष्ण निर्विण्णान घोर संस्कृते. शरणागताचे दुःख नाहीसे करणारे आपण आहात, देवदेवेश्वर आहात, अविनाशी असे आपलं स्वरूप आहे. आम्ही आपणाला नमस्कार करीत आहोत. या घोर संसाराला कंटाळून आम्ही आपल्याला शरण आलेलो आहोत. प्रपन्नान पाही न कृष्ण, न म्हणजे न संस्कृतमध्ये नचा अर्थ आम्ही, म्हणजे बहुवचन त्या ठिकाणी. निर्विण्णान घोर संस्कृते, या घोर कलियुगामध्ये, या घोर संसारामध्ये आम्ही असं भरकटलेलो होतो. आता तुमचाच आम्हाला आश्रय आहे. नैनम नाथान वसूयाम मागधम मधुसूदन. त्या मगध राजाला आम्ही दोष देत नाही, ते सगळे राजा म्हणतात. त्या जरासंधाला आम्ही दोष देत नाही, कारण त्याने आम्हाला या ठिकाणी कारागृहात टाकलं. पण एक मात्र खरं आहे की त्याने आम्हाला कारागृहात टाकलं नसतं तर आमची काय अवस्था झाली असती ही गोष्ट वेगळी. खूप त्या धनसंपत्तीमध्ये आम्ही ऐश्वर्यामध्ये राहिलो असतो, पण त्यापेक्षा जास्त आनंद आम्हाला येत आहे
की या कारागृहात असल्यामुळे तिथून बाहेर आल्यावर आम्हाला तुमचं दर्शन झालं. अनुग्रहो यद भवतो राज्ञाम राजच्युतिर्विभो. म्हणजे राजलक्ष्मीपासून आम्हाला च्युत केलं त्यांनी, त्यातून आम्हाला दूर काढलं आणि कैदेत टाकलं, पण आता तो आम्हाला अनुग्रहच वाटत आहे. राजैश्वर्य मदोन्नद्धो न श्रेयो विंदते नृप. आता या ठिकाणी ते म्हणतात की राजाच्या ऐश्वर्यामुळे 20,800 राजे म्हणतात, आम्ही राजे जेव्हा होतो तेव्हा ऐश्वर्यामुळे आमच्यामध्ये घमेंड निर्माण झाली होती, आम्ही उन्मत्त झालो होतो. आणि अशा अवस्थेमध्ये आम्हाला कल्याणाची प्राप्ती होऊ शकत नाही. पण आपल्या मायेने मोहित होऊन, आता खरी माया ज्यांनी आम्हाला भरकटवलं, त्या मायेमुळेच आम्ही त्या संपत्तीलाच स्थिर संपत्ती समजत होतो आणि त्यामध्येच आम्हाला लोभ निर्माण झाला. मद, लोभ, मत्सर हे सगळे जे दुर्गुण आहेत ते दुर्गुण आम्हाला प्राप्त झाले, पण तीसुद्धा आपलीच माया आहे. मृगतृष्णाम यथा बाला मन्यंत उदकाशयम. मृगजळालाच पाणी मानणारे जे असतात ते त्या मृगजळाच्या ठिकाणी धावत धावत जातात, पण कितीही धावलं तरी त्या पाण्याचा स्पर्श त्यांना होत नाही. तसं या संसारामधलं जे सुख आहे, सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकून आले, भजन सकळ गेले चित्त दुष्टीत झाले, भ्रमित मळवळेना हित ते आकळेना, परम कठीण देही देहबुद्धी गळेना. या देहबुद्धीमध्ये अडकल्यामुळे आम्हाला त्या ऐश्वर जे राजाचं ऐश्वर होतं तेच सुखावं वाटत, त्यातच समाधान आहे असं वाटत होतं. अगोदर आम्ही त्या संपत्तीने आंधळे झालो होतो. समर्थ आपल्याला मूर्ख लक्षण समासामध्ये सांगतात, लक्ष्मी आलियावरी मागील ओळखी विसरी. आणि दुसरीकडे म्हणतात लक्ष्मीचा भरोसा धरी तो एक मूर्ख. दोन्ही गोष्टी सांगतात. म्हणून लक्ष्मीचा भरोसा, पण ज्याची लक्ष्मी तो आपण बळकट धरावा असं दुसरीकडे सांगतात. अंतरी वसता नारायण लक्ष्मीचं काय होणे. खूप छान ओवी आहे. आता या ओव्या या श्रीमद ग्रंथराज दासबोधामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या असतात, पण अभ्यासकाने अभ्यास करताना त्या ओवीचा संदर्भ इतर कुठे आहे का ते पाहून त्या ओव्या एकत्रपणे जर आपण त्याचा विचार केला तर आपल्याला समोर दोन्ही रस्ते दाखवतात समर्थ. एके संगतीने चरती एके संगतीने बुडती, या कारणे सत्संगती बरी पहावी. अशा प्रकारे त्यांनी खूप चांगला उपदेश आपल्याला ग्रंथराज दासबोधातून केलेला आहे. आता म्हणतात की आम्ही त्या नशेने आंधळे झालो होतो आणि या पृथ्वीला जिंकून घेण्यासाठी जेव्हा आम्ही राजे होतो, 20,800 राजे सांगत आहेत, जेव्हा आम्ही राजे होतो, आपापलं राज्य सांभाळत होतो, तेव्हा आम्ही मदाने, लोभाने आणि अतृप्ततेने इतर राज्यांवर आम्ही हल्ले करत होतो. कदाचित त्यांच्याबरोबर क्रूरतेने वागत होतो. तिथलं धनसंपत्ती ऐश्वर हे त्याच्याकडून उचलून आम्ही आमच्याकडे आणत होतो आणि आम्हाला असा खूप मोठा धनाचा साठा मिळाला की आम्हाला खूप आनंद होत होतो. पण त्याच आमच्या या धोरणामुळे, त्याच आमच्या या पापी प्रवृत्तीमुळे आम्हाला हे जिणं या ठिकाणी प्राप्त झाले. आणि मग म्हणतात जातस्य ध्रुव मृत्युर्ध्रुव जन्म मृतस्य तस्माद अपरिहार्थे नत्वं शोचितुम अर्हसि. आम्ही इतके मस्तवाल झालो होतो की आपण मृत्यूरूपाने आमच्यासमोर उभे आहात. आता मृत्यूरूपाने आमच्यासमोर उभे आहात म्हणजे प्रत्येक जीवाला समोर भगवंत आहे आणि मृत्यू हे जे तत्त्व आहे त्याचं स्मरण असलं पाहिजे. मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीचं सादर व्हावे. आणि मग दुसरीकडे म्हणतात ते वेळी सावरायला अवकाश घ्यायचा, नंतर पाहू निवृत्त झाल्यावर पाहू असं म्हणत म्हणत आयुष्य सगळं निघून जातं. आणि केव्हा हे जीवन आपलं जाईल, केव्हा श्वास बंद होईल हे सांगता येत नाही. अशी अवस्था जेव्हा येते तेव्हा माणसाला भगवंताचं नाम घ्यावं अशी बुद्धी प्राप्त होते. तसंच आम्हाला झालेलं आहे. पण आता मात्र आपल्या चरणकमलाशी आम्ही सतत स्मरण करत राहावं असा आम्हाला तुम्ही आशीर्वाद द्या. अजून एक ओवी अशी येते, वृद्धपणी नाना रोग भोगणे लागे कर्मभोग, आता भगवंताचा योग कोणे वेळे. अशीच अवस्था त्या राजांची झाली. आत्तापर्यंत सगळं मिळवलं पण त्यात समाधान नव्हतं. हे आम्हाला आता या कैदेतून बाहेर आल्यावर लक्षात आलं. पश्चाताप झाला. केलेल्या कर्माबद्दलचं पश्चाताप होणं हे सुद्धा एक चांगलं लक्षण आहे.
आणि आमच्या गुरुचरित्रामध्ये सांगितलेलं आहे, आपण केलेलं जे वाईट कर्म जे आहे त्याचा पश्चाताप जो आहे तो आपण मुखाने 4 लोकांमध्ये बोलून दाखवावा, असं सुद्धा आहे. त्यामुळे गुरुचरित्रात लिहिलेलं आहे. आणि ते बोलून दाखवल्यामुळे हे आपलं पापाचरण घडलेलं आहे आणि आता ते मी कधीही माझ्याकडून ते पापाचरण होणार नाही याची काळजी कटाक्षाने तो जीव घेत असतो. म्हणून ते 4 लोकांमध्ये सांगितलं पाहिजे. पण आपल्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या मात्र 4 लोकात सांगू नये, हे सुद्धा तेवढंच. अथो न राज्यं मृगतृष्णीत रूपितं देहेन शाश्वत पतता ऊर्जां भुवा. दिवसेंदिवस क्षीण होणारा हा देह आहे आणि अनेक रोग यामध्ये असतात. आपल्या 3ऱ्या अध्यायामध्ये हे सगळे खूप छान प्रकारे लिहिलेलं आहे. आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक ताप हे सगळे दिले. कसे कसे रोग आपल्या ठिकाणी येतात. आपण जेव्हा घर बांधतो, घरामध्ये राहायला येतो, तर आपल्या आधी तिथे मुंग्या, झुरळं, सगळे पाली सगळे आलेले असतात आणि आम्ही घर बांधल्यामुळं आपण 4 लोकांना सांगत असतो. आता त्या ज्या सगळे जे जीव आहेत ते काही कोणाला सांगत बसत नाही. पण एखाद्या मृगजळाप्रमाणे भोगण्याची इच्छा जी आहे माणसाची ती मात्र त्याला स्वस्थ बसू देत नाही. आणि म्हणून भगवंताला आपण आप्त काम म्हटलेलं आहे. काम म्हणजे इच्छा प्राप्तीसाठी त्यांना कोणतीही गोष्ट करावी लागत नाही आणि आपण त्या इच्छेच्या प्राप्तीसाठी सगळी कर्म करतो. पण अनाठायी कर्म झाल्यामुळे भजन सकळ गेले, चित्त दुष्टित झाले, अशी आपली अवस्था होते. आता ते राजे विनंती करतात की आता आम्हाला यावर काहीतरी उपाय सांगा. तम न समादिशोपायम तेन ते चरणाब्जयो स्मृतिर्यथा न विरमेन अपि संसरताम इह. स्मृतिर्यथा न विरमेत. विरमेत म्हणजे तुमच्या चरणांचा आश्रय आम्ही घेतला आहे आणि तुमच्या चरणांच्या योगे तुमची स्मृती आमच्यामध्ये कायम राहो, असा तुम्ही आम्हाला काहीतरी चांगला उपाय सांगा. आता आपण मंगलाचरणामध्ये जो रोज श्लोक म्हणतो भागवत प्रवचनामध्ये, तो श्लोक या ठिकाणी आलेला आहे. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. प्रणतक्लेशनाशाय, क्लेशाचा नाश होण्यासाठी तुम्हाला आम्ही नमस्कार करतो. कृष्णाय वासुदेवाय, चतुर्थी विभक्ती आहे या ठिकाणी संस्कृतच्या व्याकरणाप्रमाणे. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने. परमात्मने म्हणजे संबोधन त्या ठिकाणी आहे की भगवंता, वासुदेवा, परमात्मन गोविंदा, तुमच्या ठिकाणी आमचा हा वारंवार नमस्कार असो. कारण नमस्कार करणाऱ्यांच्या आत्यंतिक दुःखांचा नाश जो आहे तो तुमच्यामुळेच होतो. शुकदेव सांगत आहेत परीक्षित राजाला, कारागृहातून मुक्त झालेल्या राजाने अशा प्रकारे भगवंताची स्तुती केली आणि ती सगळे ऐकून भगवंत प्रसन्न झाले. दयाळू आहेत ते आणि ते आपल्या मधुरवाणीने त्या सगळ्या 20,800 राजांना म्हणाले. आता हे जे भगवंत म्हणतात ते 6 श्लोकामध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. ते 6ही श्लोक अत्यंत महत्त्वाचे आहे. अद्य प्रभृती वो भूपा मय्यात्मन्य अखिलेश्वरे सुदृढा जायते भक्तिर् बाढं मा शंसितं तथा. तुम्ही सर्वांनी जी इच्छा प्रगट केली आहे की माझी कृपा तुमच्यावर सदैव राहो, भगवंता तुझं स्मरण आम्हाला सदैव राहो, तुझ्या रूपाचं विस्मरण आमच्याकडून घडू नये, अशी कृपा तुम्ही आमच्यावर करावी. हे जे तुम्ही म्हणता ते अगदी योग्य आहे. तुमची इच्छासुद्धा योग्य आहे. सर्वांचा आत्मा आणि सर्वांचा स्वामी अशा माझ्या ठिकाणी तुमची जी भक्ती आहे ती भक्ती नेहमी दृढ राहील, सुदृढ राहील. आणि दृढ शब्दासाठी यामध्ये म्हटलं आहे भक्तिर् बाढं शंसितं तथा. शंसितं म्हणजे तुम्ही जशी स्तुती केली तशी, आणि बाढं म्हणजे जलप्लावम. जलप्लावमला आपण काय म्हणतो, पाण्याचा मोठा ओंढा आला जसा तो येतो तसं भक्ती जी आहे तुमची बाढ. आपण म्हणतो हिंदीमध्ये बाढ शब्द आहे, पूर आला तर भक्तीचा पूर ओंढा तो नेहमी तुमच्या मागे राहील आणि त्यामध्ये तुम्ही आनंदाने जीवन जगाल. दिष्ट्या व्यवसितं भूपा भवंत ऋतभाषिणः श्रियैर ऐश्वर्यं मदोन्नाहं पश्य उन्मादकं नृणाम. तुम्ही जे जे मागितलं आहे ते खरोखरच चांगलं आहे. तुमची स्तुती जी आहे ती सुद्धा योग्य आहे.
कारण मी सुद्धा पाहतो की जे संपत्ती आणि ऐश्वर्याच्या घमंडीच्या मागे लागलेले असतात ते प्रवृत्तीने उच्छृंखल होतात. कारण संपत्ती आणि ऐश्वर्य जे नाशवान आहे त्याच्या मागे लागले, मृगजळाच्या मागे लागले तर पाणी काही मिळणार नाही, पण श्रम मात्र होतील. तसं संसाराच्या मागे, संसाराचं सुख आहे ते आपण लहानपणापासून जी गोष्ट ऐकतो की त्या म्हातारीची सुई हरवली आणि ती म्हातारी घरात बसली होती आणि बाहेर उजेड आहे म्हणून आता ती म्हातारी आणि त्याकडे येणारे जे माणसं आहेत ते सगळं घराच्या बाहेर सगळे सुई शोधत बसले. तशी आपली अवस्था होती. आता ही म्हातारी कोण आहे, ती सुई कोण आहे हे कोणीच पाहिलं नाही, पण ही गोष्ट मात्र प्रत्येकाने कधी ना कधी ऐकलेलीच आहे. मग भगवंत सांगतात, आता याचं उदाहरण देतात. संपत्ती आणि ऐश्वर्याने जे उच्छृंखल झाले त्याचं उदाहरण देतात. म्हणजे एखाद्या चांगल्या शिक्षकाने एखादा विषय शिकवल्यानंतर त्या विषयाचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसा करायचा हे सुद्धा तो शिकवतो, तेव्हा तो विषय सगळ्यांना चांगल्या प्रकारे समजतो. तसंच या ठिकाणी नुसतं म्हणत नाहीत की संपत्ती आणि ऐश्वर्याने लोक उच्छृंखल झाले, मग ते आता उदाहरण देतात आणि उदाहरणं फार महत्त्वाचे आहेत. बरीच उदाहरणं आपण पाहिलेली सुद्धा आहेत या श्रीमद भागवताच्या योगाने. हय हयो नहुषो वेनो रावणो नरको परे. नरक हा म्हणजे नरकासूर, अपरे रावण, वेन नहुष राजा आणि हय यांचं उदाहरण दिलं. या सगळ्यांनी देव, दैत्य आणि राजे ऐश्वर्याच्या गर्वामुळे पदभ्रष्ट झाले, स्थानापासून पदभ्रष्ट झाले. श्रीमदात भ्रंशिता स्थानापासून पदभ्रष्ट झाले. आणि म्हणून समर्थ आपल्याला सांगतात, अति स्वार्थबुद्धी नरे पाप साचे. हा जो श्लोक आहे तो जरूर पाहावा. अति आणि आपण नेहमी सगळीकडे म्हणतो अति सर्वत्र वर्जयेत. आपण काय करतो, आपल्या सोयीने तेवढं एकच चरण पाठ करतो, अति सर्वत्र वर्जयेत. खरा श्लोक जो आहे तो शोधायचा, तो पाहायचा. अतिदानात बलिर्बद्धो, चाणक्य नीतीमध्ये आहे हा श्लोक. अतिदानात बलिर्बद्धो म्हणजे मी खूप दानशूर आहे असा जो भाव आहे, त्यामुळे त्या बलिराजाला बद्ध म्हणजे त्याला भगवंताने बांधून त्या पाताळामध्ये टाकलं होतं. यतिमानात सुयोधन म्हणजे दुर्योधन. भगवंत त्यांना दुर्योधन न म्हणतात सुयोधन म्हणतात, कारण मुळामध्ये माणूस हा चांगल्या प्रवृत्तीचाच असतो, पण संगत जशी असेल त्याप्रमाणे त्याची वृत्ती, त्याचं मन हे बिघडत जातं आणि मग त्यामध्ये सुयोधन असलेला तो दुर्योधन झाला. यतिमानात म्हणजे अतिमानात, मान सन्मान ऐश्वर्य या सगळ्यांमुळे त्याची दुर्योधनाची अशी अवस्था झाली. विनष्टो रावण लौल्यात. आता रावण जो आहे, लौल्य म्हणजे त्या ठिकाणचं अति स्वार्थबुद्धी, त्यामुळे या रावणाला ते सगळं अशी परिस्थिती रावणाची झाली. आणि अति सर्वत्र वर्जयेत या चाणक्य नीतीमधला हा श्लोक आहे तो. आता ही सगळी उदाहरणं दिली भगवंताने आणि मग म्हणतात भवंत एतद् विज्ञाय, हे सगळे जाणून घेऊन देहात उत्पाद्यम अंतवत. आणि म्हणून या तुम्ही आता याच्यातनं काय शिकायचं आपण हे सुद्धा भगवंत समजून सांगतात की तुम्ही आता समजून घ्या की शरीरादी उत्पन्न होणाऱ्या गोष्टी हा नाश पावतात. शरीरामध्ये उत्पन्न होणाऱ्या गोष्टी या नाश पावतात. मागे पण सांगितलं जसं अनेक पेशी या शरीरामध्ये मृतवत होतात, प्रत्येक क्षणी मृतवत होतात आणि त्यांची जागा नव्या पेशी घेतात. आणि असं होतं म्हणून लहान मूल जे आपल्या 2 हातावर मावतं ते मूल पुढे 5-6 फुटाचं होऊन जातं. पण त्या शरीराने उत्पन्न होणाऱ्या ज्या गोष्टी त्या नाशवंत आहेत हे लक्षात घ्या. त्यामध्ये जे स्थिर तत्व आहे, जे आत्मतत्व आहे त्याकडे लक्ष द्या. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, विवेकी सदा सत्स्वरूपी भरावे. म्हणून देहबुद्धी, आत्मबुद्धी आणि हे आत्मबुद्धी काय आहे त्याच्याकडे माणसाने लक्ष दिलं पाहिजे. कारण काय, उपाधी देहबुद्धी ते वाढविते, परी सज्जना केवी बाधू शकते. असे खूप उदाहरणं आहेत सांगण्यासारखं. आणि मग भगवंत म्हणतात माम यजंतो अद्वैरयुक्ता प्रजाधर्मेण रक्षता. आता तुम्ही या ठिकाणून गेल्यानंतर या शरीरादी जे आहे ते नाशवंत आहेत, त्यामुळे लक्ष त्याकडे देऊ नका, पण आपलं मन ताब्यात ठेवा आणि यज्ञाने माझं पूजन करत जा. पंचयज्ञ महायज्ञ सांगितले, आपण पाहिलं ते यज्ञ काय ते पण पाहिलं.
आणि ते यज्ञ करून माझं पूजन करा आणि धर्माप्रमाणे राज्य करा, प्रजेचं रक्षण करा. तुमचा राजधर्म जो आहे, राजधर्म, स्त्रीधर्म, पतिधर्म, हे सगळे धर्म जे आहेत ते युधिष्ठिरांना भीष्मांनी शरपंजरी पडल्यानंतर सांगितलेले आहेत. आणि समर्थानेसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या प्रसंगी आपल्या पत्रातून व्यक्त केलेल्या आहेत. मग पुढे सांगतात की माझे पूजन करा आणि मन ताब्यात ठेवा. गीतेमधला श्लोक असाच आहे, मच्चित्त सर्व दुर्गाणी मत्प्रसादात तरिष्यसी अतचेत्वम अहंकारान श्रोष्यसी विनक्षसी. आणि दुसरीकडे म्हणतात, मय्यावेश मनो ये माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परोपेतास ते मे युक्ततमा मता. युक्ततमा म्हणजे सर्वश्रेष्ठ योगित्व आहे. कोण? की जो मय्यावेश मनो ये माम, जो आपलं सगळं मन, प्राण, इंद्रिय, हे सगळे दशेंद्रिय जे आहे आणि मन, हे 11 जण माझ्यामध्ये जो स्थिर करतो, नित्ययुक्ता उपासते, आणि नित्य माझी उपासना करतो, तो श्रद्धया परोपेतास, आणि श्रद्धावान होऊन माझ्यामध्ये सगळ्या गोष्टी तो अर्पण करतो, मला अर्पण करतो, ते मी युक्ततमा मतः, माझ्या मताने तो श्रेष्ठ पुरुष आहे, श्रेष्ठ योगी आहे. आणि मग अजून एका श्लोकात सांगतात, उदासीनाश्च देहात आत्मा रामा धृतभृतः मय्यावेश मनः सम्यक मामंते ब्रह्म यास्यथ. देहादी विषयाविषयी उदासीन राहा. उदासीन हे वृत्तीजीवी धरावी, अति आदरे सर्व सेवा करावी. नुसतं उपासना करणं, करुणाष्टकं म्हणणं आणि 5 ते 6 वाजले की आम्ही फ्री आहे तुमच्याशी बोलायला, म्हणजे असं न करता या सगळ्यांचा अर्थ लक्षात घ्यावा आणि तो अर्थ लक्षात घेऊन त्याप्रमाणे वागणं हे फार महत्त्वाचं. समजले आणि वर्तले ते भाग्यपुरुष झाले, या वेगळे उरले ते करंटे पुरुष. मग या ठिकाणी सांगतात, तुम्ही आपल्या वंश परंपरेचं जतन करण्यासाठी तुम्ही आता जाऊन आपला संसार करा. राज जो आहे, राजधर्म जो आहे त्याप्रमाणे वागा. जन्म, मृत्यू, सुख, दुःख जे काही प्राप्त होईल ते भगवंताच्या कृपेने प्राप्त होत आहे हे लक्षात घ्या. त्या राजांचंच उदाहरण लक्षात घ्या की जे राजा 20,800 सार्वभौम राजे होते ते आता कैदेमध्ये आले, पण त्याच्याबद्दलचा राग न ठेवता ही भगवंताची ही सुद्धा कृपाच आहे. योगक्षेमम वहाम्यहम, याचा योग आणि क्षेम याचा अर्थ आमच्या रामसिकदास महाराजांच्या साधक संजीवनी या ग्रंथातून अगदी व्यवस्थितपणे पहा, खूप सुंदर अर्थ त्यांनी दिलेला आहे. आणि मग शुकदेव यावेळेस सांगतात, या ठिकाणी भगवंताने आता काय केलं, त्या ठिकाणी राजांना हा सगळा आदेश दिला, त्यांना उपदेश दिला राजांना, त्या सगळ्या 20,800. आणि मग नंतर त्यांना स्नानादी घालण्यासाठी अनेक स्त्री पुरुषांची योजना केली, कारण त्यांचं अंग मलिन झालं होतं, कपडे मळलेले होते. आता त्यांना पूर्वावस्थेमध्ये राजासारखं राजमंडळ दिसावं यासाठी ही योजना केली. तेषाम नियुक्तं पुरुषान स्त्रियो मज्जन कर्मणी, मज्जन म्हणजे स्नान करणं, यासाठी अनेक दासदासी यांना त्या ठिकाणी ठेवलं आणि त्यांना पुन्हा चांगली वस्त्र दिले. सपर्या कार्यामास सहदेवेन भारत. वस्त्र, आभूषणं, पुष्पमाला, चंदन हे सगळं देऊन त्यांना त्यांचा सन्मान सहदेवाने केला, जो आता जरासंधाच्या जागेवर मगध देशाचा राजा झाला होता. भोजयित्वा वरान्नेनं, वरान्न म्हणजे श्रेष्ठ असं अन्न, म्हणजे चांगलं पक्वान्न. भोजयित्वा, ते भोजन देऊन त्यांना संतुष्ट केलं. सुस्नातात समलंकृतान, अलंकार घातले. भोगैश्च विधियुक्तेस तांबूलात रूपोचितैही, म्हणजे तांबूलसुद्धा दिलं, त्यांचा सगळ्यांचा सत्कार केला. ते पूजिता मुकुंदेनं, अशा प्रकारे भगवंताने ते पूजिता मुकुंदेनं, श्रीकृष्णाने त्या राजांना बंधनातून मुक्त केलं. तस तेव्हा जेव्हा एखादा पावसाळा आहे तो संपल्यानंतर जेव्हा आकाश निरभ्र व्हावं, पुन्हा चांदण्या दिसायला लागाव्या, तसं त्याप्रमाणे तेजस्वी कुंडलं धारण करून ते सगळे राजा शोभिवंत असे दिसू लागले. आणि मग त्यांच्यासाठी रथ सुवर्णाने मढवलेले असं उत्तम घोडे आहेत असं त्यांना दिलं. आणि भगवंत त्यांना म्हणतात की तुम्ही आता तुमच्या तुमच्या देशाकडे निघून जा, तुमच्या राज्यामध्ये जा आणि चांगल्या प्रकारे राज्य करा. तर एवं मोचिता कृच्छ्रात कृष्णेन समूहात्मना ययुस्तमेव ध्यायंत कृतानीच जगतपते. कृष्णाचे रूप, त्यांना आलेला भगवान श्रीकृष्णाचा अनुभव
ते तिकडे जाऊन आपल्या राज्यामध्ये आपल्या सगळ्या प्रजेला सांगायला लागले. कृष्णाच्या लीला जे आहे ते सगळ्यांना सांगायला लागले. आणि मग आता ते म्हणतात की जरासंधम घातयित्वा भीमसेनेन केशव. भीमसेनाच्या हस्ते जरासंधाचा वध भगवंताने करवून घेतला. भीमसेन अर्जुनासह जरासंध पुत्र सहदेवाकडून सन्मानित झालेले ते राजे. आणि मग नंतर हे सगळे तिघेजण इंद्रप्रस्थाकडे परत आले. गत्वा ते खांडव प्रस्थम, खांडव वन जे आहे त्याला इंद्रप्रस्थ म्हणतात. शंखान दद्मुर जितावय. आणि ते येत आहेत हे पाहिल्यामुळे आणि यांनी आपण नगरात प्रवेश करत आहोत म्हणून आपापले शंख वाजवले. आणि त्यामुळे यांचे जे मित्र होते त्यांना आनंद झाला. आणि जे शत्रू होते, या राजांचे जे शत्रू होते, कारण आपले राजे आता पुन्हा परत आले, 20,800 राजे आपापल्या राजभवनात परत आले. त्यामुळे त्यांचे शत्रू आहेत त्यांना दुःख झालं. त्यांना आता पुन्हा भीती वाटू लागली कारण ज्या कारणाने आपण यांच्याशी वैर केलं होतं ते आता सगळं वाया गेलं आणि यांना पुन्हा राजवैभव प्राप्त झालं. तसं तच्छ्रुत्वा प्रीतमनस इंद्रप्रस्थ निवासिनः. आणि ते शंखध्वनी जो झाला या इंद्रप्रस्थामध्ये तो ऐकून गावातले सगळे नागरिक जे होते त्या सगळ्यांना आनंद झाला. जरासंध मारला गेला याचासुद्धा आनंद झाला. आणि इकडे युधिष्ठिराचा जो संकल्प होता की जरासंधाला तर मारलं पाहिजे, सार्वभौम राज्य तो प्राप्त केलं पाहिजे आणि या योगाने राजसी यज्ञ करण्यासाठी लागणारा जेवढा पैसा आहे तो पैसासुद्धा गोळा झालेला आहे. आणि त्यामुळे त्या युधिष्ठिरांना खूप आनंद झाला. आता जेव्हा आपले पंतप्रधान इतर देशात जातात, कुठले मंत्री आपले इतर देशात जातात, तेव्हा जाण्यापूर्वी कशासाठी जात आहोत आणि आल्यानंतर काय आपण ते त्या ठिकाणी केलं. जसं आपण म्हणतो टूरचा एक आपण आधी प्रपोज टूर आधी सँक्शन करून घेतो आणि तिकडून आल्यावर टूर डायरी देतो आणि मग ऑफिसमध्ये ते सँक्शन होतं, मग त्याचे पैसे मिळतात. तसं या ठिकाणी या तिघांनी परत आल्यानंतर आपण काय केलं हे सगळ्या प्रजेला सांगितलं. श्रीकृष्णांची आपल्यावरील ही कृपा, भगवंताची कृपा आपल्यावर आहे हे युधिष्ठिराला लक्षात आल्यामुळे युधिष्ठिर स्वतः सद्गदित झाला. आणि शम्य धर्मराजस तत केशवेनानुकंपितम. केशवाची अनुकंपा आपल्यावर आहे हे पाहून त्यांना खूप आनंद झाला. आनंदाश्रू कलाम मंचन प्रेमणा नोवाच किंचन. नेत्रामध्ये अश्रू आले आणि ते आनंदाश्रू होते. भगवंताचे प्रेम आपल्यावरील पाहून, पाची पांडवांवरचं प्रेम पाहून युधिष्ठिराच्या तोंडून शब्दही फुटत नव्हता. प्रेमणा नोवाच किंचन, न उवाच किंचन, एक शब्दसुद्धा त्याला बोलता आला नाही, इतका तो सद्गदित झाला. असं म्हणत हा अध्याय या ठिकाणी संपूर्ण होतो. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे उत्तरार्धे कृष्णाद्यागमने 370तमोऽध्यायः. 73वा अध्याय या ठिकाणी पूर्ण होता. आता पुढच्या वेळेस आपण पाहू भगवंताची अग्रपूजा आणि शिशुपालाचा उद्धार. म्हणजे 2 गोष्टी आत्तापर्यंत झाल्या आणि आता अग्रपूजा म्हणजे तो राजसूय यज्ञ व्हायचा आहे. भगवंताची पूजा करण्याचं युधिष्ठिराच्या मनामध्ये आहे आणि त्याच वेळेस शिशुपालाचा सुद्धा उद्धार झालेला आहे. या गोष्टी आपण आता पुढच्या वेळेस पाहू. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवत. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसेचे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी रमले सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी.
सहज सेविता भाविक भक्ता उदारदाता मोक्षतत्वता देहाता आरती करी तुझ भगवंता गमते जणू मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंस चितेथ श्लोक सुकुमले संत अलिकुले सेवुनि रमले भान विसरले रस पिता आरती करी तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदवे ना कोणासाचा मेवा कविवर संताचा प्राणची कीर्तनकारांचा जणू बोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरिचा तमहर्ता आरती करी तुझ भगवंता ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण कथित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नाथ ही वदती रामपदी ठेवी माता आरती करी तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ श्रीराम जय राम